नमस्कार मंडळी. ग्रहांचं गोचर भ्रमण हे वर्षातून महिन्यातून अनेकदा होत असतं. त्याचा प्रभाव हा प्रत्येक वेळेला राशीवर चांगला, वाईट, शुभ, अशुभ असा मिळताना आपल्याला दिसतो आणि त्यामुळेच आपण मासिक राशी भविष्य किंवा वार्षिक राशी भविष्याचा आढावा घेत असतो. काही ग्रहांचं गोचर भ्रमण हे काही दिवसांसाठी असतं, तर काही ग्रहांचं गोचर भ्रमण हे काही वर्षांसाठी असतं, महिन्यांसाठी सुद्धा पण असतं. त्यापैकी शनी ग्रहाचं एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये होणारं गोचर भ्रमण हे सर्वाधिक काळासाठी असतं, म्हणजे 2.5 वर्षांसाठी. असे अडीच 3 वर्षाचे पॅच दारात आपण 7.5 म्हणतो. तर सर्वात कमी गोचर ग्रहाचा भ्रमण काळ हा चंद्राचा असतो. चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये हा 2.25 दिवसाने राशी भ्रमण करत असतो. तर शनीच्या खालोखाल असतं ते म्हणजे राहूचं गोचर भ्रमण. कारण राहू आणि केतू, अर्थात राहू बदलतो तेव्हा केतू सुद्धा बदलतो, आणि या दोघांचं असलेलं गोचर भ्रमण हे एका राशीतून दुसऱ्या राशीत 18 महिन्यांसाठी असतं. मंडळी, बऱ्याचदा राहू हा मोठ्या प्रमाणात अशुभ फलदायी असल्यामुळे राहूचं हे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी फार महत्वाचं ठरतं. नुसतं अशुभ फळ माहिती होण्यासाठी नाही, तर राहू काही राशींना अतिशय शुभ आणि लाभदायक अशी फळं सुद्धा देतो किंवा कुंडलीतल्या काही घरामधून. त्यामुळेच आपल्याला आजच्या भागामध्ये राहूच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास करायचा आहे. कारण राहू ऑक्टोबर महिन्यामध्ये 2023च्या आपलं राशी परिवर्तन करून मेष राशीमध्ये सध्या त्याचं गोचर भ्रमण आहे. तो मेष राशीतून गुरु ग्रहाच्या मीन राशीमध्ये पदार्पण करतो आहे आणि हे भ्रमण सलग 18 महिन्यांसाठी असणार आहे. तर हे राशी परिवर्तन कधी सुरू होणार, कधीपर्यंत असणार आपल्या कन्या राशीच्या मंडळींसाठी, आणि त्याचे काय बरं मिळणार परिणाम याचीच माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये करून घ्यायची. तेव्हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत संपूर्ण पहा, कारण शेवटच्या भागामध्ये आपण उपाय सुद्धा माहिती करून घेणार आहोत. मंडळी, हे राशीफळ आपण आपल्या चंद्र राशीनुसार, ज्यालाच आपण जन्म राशी असं म्हणतो, त्यानुसार समजावून घेत आहोत. मंडळी, मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूबवरील आवडते चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा गूढ विषयातल्या विविध रोचक घटनांची माहिती घेण्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. तसेच आपल्याला आमच्याकडून ज्योतिष किंवा वास्तू विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून संपर्क साधा. तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल, कशा रीतीने कन्सल्टेशन केलं जातं, कोणते मुद्दे कव्हर केले जातात. त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. नंबर 9892156163 या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. चला तर मग माहिती करून घेऊया राहू परिवर्तन कन्या राशीसाठी कसं राहणार आहे. राहूचं गोचर भ्रमण हे 30 ऑक्टोबर 2023 ते 18 मे 2025 या काळासाठी होणार आहे. हे भ्रमण यावेळी आपल्या 7व्या घरातून सुरू राहणार आहे. तर केतू हा प्रथम स्थानातून म्हणजे आपल्याच राशीतून गोचर भ्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार राहू शनीप्रमाणे तर केतू मंगळ ग्रहाप्रमाणे फळं देत असतो, आणि कन्या राशीसाठी शनी ग्रह हा पंचमेश म्हणजे शुभ फलदायी आहे कुंडलीतल्या अभ्यासानुसार. तर अर्थातच राहू सुद्धा शनीप्रमाणे फळ, शुभ फळ 7व्या घरातून काय देईल, त्यामुळेच हे अभ्यासनं आपल्याला महत्वाचं ठरतंय. 7व्या घरात, तेही गुरु ग्रहाच्या मीन राशीत. त्यामुळे राहू हा गुरु ग्रहाप्रमाणे सुद्धा शुभ फळ देण्याचा संकेत आपल्या राशीसाठी मिळतो आहे. व्यापारामध्ये लाभ, तर वाहन, घर, भूमी यांचा लाभ म्हणजे प्राप्ती या 18 महिन्यांच्या कालावधीत राहू केतू परिवर्तनामुळे, अर्थात आपल्या अथक परिश्रमातून आणि मेहनतीतून या सगळ्या गोष्टींची प्राप्ती करून देण्याचा हा योग राहणार आहे. शिवाय 1 मे 2024 नंतर भाग्यस्थानामध्ये येणारा गुरु ग्रह सुद्धा यामध्ये आपल्याला मदत करताना दिसतो आहे. म्हणजे मे 24 नंतर बदलणारा गुरु आणि आता ऑक्टोबर नंतर बदलणारा राहू. विवाहासाठी सुद्धा हा राहू योग आपल्या राशीला शुभ समजला जाईल. ज्यांचे विवाह बऱ्याच काळापासून रखडलेले आहेत, ज्यांना मनासारखं जोडीदार प्राप्तीसाठी हा राहूचा जो कालखंड आहे आणि नंतर येणारा गुरुचा कालखंड योग्य ते शुभ परिवर्तन आणि परिणाम निर्माण करेल. तर एप्रिल 2023 पासून 8व्या स्थानातून सुरू असलेला राहू गुरुचा चांडाळ योग संपुष्टात आल्यामुळे पती पत्नींमधील बिघडलेले संबंध, नातेसंबंध पुन्हा एकदा नात्यांमधील विश्वास, प्रेम, आपुलकी हा प्रस्थापित करण्यासाठी मदत करेल. 7वं घर हे व्यापाराचं मानलं जातं. अशा व्यापाराच्या स्थानामध्ये राहू आल्यामुळे आणि राहूचा मूळ धाडसी व अभ्यासू स्वभाव असल्यामुळे व्यापारात काही नवीन धाडसी निर्णय घेण्यासाठी हा राहू आपल्याला उद्युक्त करून व्यापारात महत्त्वपूर्ण डेव्हलपमेंट करायचा मार्ग सुद्धा दाखवेल. तशी इच्छा आपल्या मनामध्ये वारंवार निर्माण करेल. त्यामुळे साहजिकच आपण हा निर्णय घेण्याच्या तयारीत राहाल. कारण व्यापारामध्ये येणं
आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेणं याला मुळातच प्रचंड धाडस आणि दूरदृष्टी लागते. तशी व्यापाराची नैसर्गिक बुद्धी आणि विचारधारा ही कन्या राशीच्या लोकांमध्ये असतेच हे वेगळं सांगायला नको. कारण व्यापाराचा ग्रह बुध हा या राशीचा स्वामी ग्रह. राहू शनीप्रमाणे फळ देतो, तर शनी हा शुभ शनी कोर्ट कचेरींमध्ये यश देणारा ग्रह आहे. शनी न्यायदान आणि न्याय व्यवस्था यांचा जसा कारक ग्रह आहे, तसा बांधकाम, शेती व्यवसाय, तेल, लोखंड, वाहन, गॅरेज यांचा सुद्धा कारक ग्रह असल्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कन्या राशीच्या जातकांना हा 7व्या घरातील राहू निश्चितपणे काहीतरी ठासीव असं चांगलं यश मिळवून द्यायला कारणीभूत ठरेल. तसेच कोर्ट कचेरीच्या कामात सुद्धा आपल्या बाजूने हा राहणार आहे. अर्थात आपण आणि आपली बाजू योग्य आणि न्यायपूर्ण असेल तरच. राहू केतूचा संबंध पाहिला जातो तो म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान, इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, IT सेक्टर यांच्याशी सुद्धा हा संबंध जोडला जातो. त्यामुळे राशीला 7वा आलेला राहू या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या किंवा या क्षेत्रात करिअर, नोकरी, व्यवसाय करणाऱ्या मंडळींना फार फार सुंदर असं यश मिळवून देणाऱ्या संधी या संपूर्ण 18 महिन्याच्या काळात आपल्यामध्ये निर्माण करेल. त्यामुळे या क्षेत्रातील आपले अनुभव वाढवण्यासाठी, नवीन शिक्षण घेण्यासाठी, म्हणजे स्वतःला अपडेट आणि अपग्रेड करण्यासाठी अवश्य मेहनत घ्यावी लागेल. ती घ्या, कारण या मेहनतीचं फळ आपल्याला चांगलं यश करिअरमध्ये मिळण्यासाठी राहील. कारण मंडळी, मेहनतीशिवाय यश हे टिकाऊ पण नसतं आणि स्थिर सुद्धा नसतं, हे विसरून चालणार नाही. मंडळी, हे ग्रहांचं गोचर भ्रमण याचं जे फळ आहे ते आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहांप्रमाणे मिळत असतं, हे कधीही विसरून चालणार नाही. त्यामुळे आपल्या मूळ कुंडलीतील राहू आणि केतूचे शुभ राशींमध्ये उपस्थित असतील, म्हणजेच राहू कन्या किंवा मिथुन राशीमध्ये असेल आणि केतू मीन, धनु, मकर या राशीमध्ये असेल, तसेच राहू किंवा केतूची सध्या आपल्याला दशा, महादशा, अंतर्दशा सुरू असेल, म्हणजे हे सगळ्या शुभ गोष्टी जर आपल्या मूळ कुंडलीत असतील, तर हा सप्तमातला राहू आणि प्रथम स्थानातला केतू आपल्याला आत्ता जे आपण सांगितलेले मुद्दे आहेत ना कार्यक्षेत्रातले, या कार्यक्षेत्रामध्ये अफाट यश मिळवून द्यायला परिपूर्णपणे मदत करेल. नोकरदार मंडळींना सुद्धा हा राहू केतू मधला बदल कार्यक्षेत्रातल्या संपन्नतेचा अनुभव देणारा ठरेल. कन्या राशीसाठी राहू केतूचा हा राशी परिवर्तन योग आपल्याला भिन्न लिंगी व्यक्तिमत्वाकडून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मदतगार ठरेल. हे थोडंसं वेगळेपण आहे बरं का आपल्या राशीसाठी. म्हणजे काय, तर आपण पुरुष असाल कन्या राशीचे, तर आपल्याला एखाद्या महिला किंवा महिला वर्गाकडून, आणि आपण जर स्त्री असाल तर आपल्याला एखाद्या पुरुषाकडून किंवा पुरुष वर्गाकडून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये योग्य ती मदत, मार्गदर्शन मिळून त्याचा निश्चित लाभ आपल्या कार्यक्षेत्राला होताना दिसेल, मिळताना दिसेल. राहू केतूचा हा गोचर भ्रमण बदल आपल्याला निष्क्रियतेतून बाहेर काढून चांगल्या प्रकारे सक्रिय सुद्धा करण्याचा योग आहे. हो मंडळी, कारण आतापर्यंत तो 8वा होता आणि 8वं घर हे अशुभ असतं. त्यामुळे कामातील ऊर्जा वाढायला निश्चित चांगली मदत आपल्या राशीच्या मंडळींना कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने, मार्गाने होताना निश्चित दिसेल. म्हणजे हे झाले राहू केतूचे सकारात्मक परिणाम. आता माहिती घेऊया याच्या नकारात्मक परिणामांची सुद्धा, आणि त्यापासून त्रास कमी होण्यासाठी काय बरं करायचा आहे उपाय, अगदी साधा सोपा ते सुद्धा. तर पहिली गोष्ट म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये जेव्हा सकारात्मक बदल घडतात, तेव्हा जेव्हा प्रकृती आपल्याला, आता प्रकृती म्हणजे निसर्ग, दैव, काही म्हणू शकता, की प्रकृती जेव्हा आपल्याला साथ देते, तेव्हा आपल्या स्वभावामध्ये काही विकृती निर्माण होण्याची शक्यता सुद्धा वाढते. मग ती विकृती आपल्या वागण्यामध्ये असेल, स्वभावामध्ये असेल, खाण्यापिण्यामध्ये असेल, विचारांमध्ये असेल, नातेसंबंधांमध्ये असेल, पण विकृती वाढण्याचा धोका असतो. आणि म्हणूनच हे सगळं आपल्याला सांभाळायचं आहे. आपल्या जीवनामध्ये यश, समृद्धी यायला लागली की ज्यांनी ज्यांनी आपल्याला आपल्या कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या पडत्या काळामध्ये मदत केली होती, त्यांना बिलकुल विसरून चालायचं नाही. समाजाचे आपल्यावर फार ऋण असतात, ते कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने फेडायचे आहेत. ते अशा काळात लक्षात ठेवायचं असतं, कारण जेव्हा आपला चांगला काळ येतो त्यावेळेला आपल्याला ही मदत परतफेड म्हणून करायची असते समाजाला. तसेच मंडळी, आपल्या खानपान संदर्भातल्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला कुपथ्य होणार नाही, हे मात्र आवर्जून सांभाळावं लागणार. राहू केतूचं हे भ्रमण माणसाच्या डोक्यात हवा भरण्याचं काम सुद्धा करतो. अशा वेळेला त्या माणसाला फक्त आणि फक्त आपणच दिसतो. आपल्याच विचारांमध्ये आपण गुंगून जातो. दुसऱ्याचा विचारही करण्याचा विचार मनामध्ये येत नाही. या सगळ्या गोष्टींवर, म्हणजे हा नकारात्मक बाजूचा आपण अभ्यास करतोय मंडळी, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष ठेवायचंय, जाणीव ठेवायची आहे. म्हणजे या काळामध्ये नेहमी खऱ्याच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न करा.
आपल्या आध्यात्मिक साधना आणि उपासना बिलकुल सोडू नका. तर बदलता राहू आणि केतूचा हा योग आपल्याला खऱ्या अर्थाने सुख, समाधान, ऐश्वर्य, समृद्धी आणि चांगलं आरोग्य सुद्धा प्रदान करायला मदतगार ठरणार आहे. यासाठी मंडळी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे कमीत कमी 3 वेळा पठण करा. तर एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायला बिलकुल विसरू नका. शक्य झालं तर या काळामध्ये एकादशीचं व्रत सुद्धा आपण करू शकता. वर्ष 6 महिन्यातून आपल्या कुलदेवतेचं दर्शन घ्या. 18 महिन्याचा कालखंड आहे. प्रत्यक्ष स्थानात जाऊन दर्शन घ्या. नवनाथ पोथी, ज्ञानेश्वरी, सप्तशती गुरुचरित्र पारायण जमलं तर 18 महिन्याच्या या कालखंडात आवर्जून अधूनमधून करत राहा. तर मंडळी, ही होती आपल्या कन्या राशीबद्दलची राहू केतूच्या राशी परिवर्तनाची माहिती. मंडळी, माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आपण दर महिन्याला प्रकाशित करतो ते म्हणजे प्रत्येक राशीचं 12 राशीचे स्वतंत्र 12 व्हिडिओ मासिक राशी भविष्याचे, ते सुद्धा आवर्जून पाहायला विसरू नका. काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक राहूच्या संदर्भातली खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. अवश्य ते व्हिडिओ सुद्धा आपण माहिती करून घ्या, म्हणजे राहू खऱ्या अर्थाने कळायला मदत मिळेल. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध प्रकारचे स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी. आपल्याला हे मागवायचं असेल, भारतात कुठेही असाल तर 9892156163 आमच्या नंबरवर 331 रुपये गुगल पे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला सगळं याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. तशाच पद्धतीने आपण मागवू शकता ते म्हणजे परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर अप्रतिम ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ. 151 रुपये गुगल पे करून आपण मागवू शकता. भारतामध्ये हे दोन्ही पुस्तकं आपण कुठेही असाल तर 8 ते 10 दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते. तसे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवतो ते श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरू श्रीयंत्र, लक्ष्मी कवडी, हे सुद्धा मागवण्यासाठी आधी व्हॉट्सअपवरून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, अशी होती कन्या राशीसाठी या 18 महिन्यातील राहू केतूच्या ग्रह राशी परिवर्तनाची व्यवस्था आणि परिणाम. पुढच्या भागामध्ये राहूच्या बाबतीतली माहिती आपल्याला घ्यायची आहे. कन्या राशीनंतर येणारी राशीचक्रातली 7वी तुळ राशी, जी शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली असते. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.